4 चोक 16. त्याचा भागाकार, याचा भागाकार 4 आहे, वजा 29. आता आपल्याला भागाकार झाला, आता गुणाकार. 42 अधिक 8 चोक 32 वजा 29. 42 आणि 32 74 वजा 29. मला वाटतं काल उदाहरण झालेलं आहे आपलं. 4 मधून 9 गेले, 5 चला 1 3 45. उदाहरण सर्वांना समजलं का? हे काही अडचण, कोणती स्टेप वगैरे समजायला? हो का? हे पहिल्यांदा चिन्ह बदलून घेतले वरच्या प्रमाणे. पहिल्यांदा आपण भागाकार करायचा. 16/4. त्याचा भागाकार किती आला? 4. 4 एक 4, 4 दुनी 8, 4 त्रिक 12, 4 चोक 16. 4 चोक 16, 4 आला. ओके. आता 8 चोक 32, 8 चोक 32. 42 आणि 32 74 मायनस 29 बरोबर 45. समजलं का? त्यात कोणती स्टेप समजली असेल तर मला स्टेप सांगा. ही पहिली स्टेप आहे, ही दुसरी स्टेप आहे, तिसरी स्टेप आहे, ही चौथी स्टेप आहे. कोणती स्टेप समजली नाही ती मला सांगा वाटलं. समजली का? सर्व स्टेप समजली असेल तर सांगा. ओके, चला मी पुढे जातो. आता हे करा तुम्ही. हे गणित करा. वरच्या इन्स्ट्रक्शन्स आहेत, वरील नियमावली आहे, हे सोडवा. चला सर्वांनी सोडवायचं हा. सर्वांनी सोडवा. हो, -10 काल झालं आहे. ओके. हे नाही एक्झामला येणार का इन्स्ट्रक्शन्स? इन्स्ट्रक्शन येत असतात. इन्स्ट्रक्शन येत असतात, ही नियमावली येत असते. काल झालेलं आहे उदाहरण, बरोबर आहे. काल झालेलं आहे उदाहरण, तरी सोडवा. सोडवा सर्वांनी. नाही नाही, 14 नाही. उत्तर 14 नाही. बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. चला सर्वांनी सोडवा. सर्वांनी उदाहरण सोडवायचे. मला एक 4 ते 5 विद्यार्थ्यांनी फक्त उत्तर सांगितलेलं आहे. सर्वांनी चॅट बॉक्स मध्ये उत्तर सांगायचं आहे.
सर्वांनी प्रयत्न करा. बरोबर आहे. चला सर्वांनी प्रयत्न करा. कमीत कमी 10 विद्यार्थ्यांनी जर रिप्लाय दिलाय तर पुढचं गणित करणार आहे. अजून 10 विद्यार्थी. चला सर्वांनी सोडवायचं. येस. 1. चुकलं चुकू द्या. मी सांगणार आहे. 2. 2 विद्यार्थ्यांनी रिप्लाय दिलाय आतापर्यंत. 3. 4. 4 विद्यार्थ्यांनी रिप्लाय दिलेला आहे. 5. 6. अजून 4 विद्यार्थ्यांनी रिप्लाय दिल्यानंतर नेक्स्ट घेणार आहे. अजून 4 पाहिजेत मला. 7. अजून 3 विद्यार्थी राहिलेत. माईक प्लीज बंद करा. ओके, मी सांगतो समजून. समजून सांगणार आहे. समजून सांगणार आहे. अजून 2 विद्यार्थी. 2 विद्यार्थी. ठीक आहे, बरोबर आहे. 9 झाले. अजून 1 विद्यार्थी. कोणताही रिप्लाय द्या. आलंय म्हणून द्या, नाही आलं म्हणून द्या, चुकलंय म्हणून सांगा, काय हरकत नाही. अजून 1 विद्यार्थी. अजून 1. ओके, चला 10 झालेले आहे. चला आपण सोडून सांगतो. 12. प्लसच्या ऐवजी काय घ्यायचे आपल्याला? भागाकार. भागाकाराच्या ऐवजी काय घ्यायचे आपल्याला? मायनस. मायनसच्या ऐवजी काय घ्यायचे आपल्याला? गुणाकार. गुणाकाराच्या ऐवजी काय घ्यायचंय? प्लस. ओके, हे चिन्हाची आदला बदल झालेली आहे. आता भागू बेव. भागू बेव. भागाकार अगोदर 12ला 4 न भाग द्यायचा आहे. 4 एक 4, 4 2 8, 4 त्रिक 12. 4 एक 4, 4 2 8, 4 त्रिक 12. वजा 3 गुणिले 5 अधिक 2. एक स्टेप झालेली आहे. 4 न 12ला भाग दिला आपण. 4 एक 4, 4 2 8, 4 त्रिक 12. पहिली स्टेप झाली. आता भागाकार झाला, आता गुणाकार पाहिजे. तर काही इथं गुणाकार आहे. 3. ही मायनस जशाला तसं. 3 5 15 अधिक 2. तर काही इथं गुणाकार. दुसरी स्टेप. आता काल मी समजून सांगितलं होतं. 3 वजा 15. 3 वजा 15. 15तून 3 वजा करायचे 12. चिन्ह मोठ्या संख्येचे द्यायचं. 15चं द्यायचं का 3चं? 15चं. 15चं चिन्ह मायनस. प्लस 2. आता इथं मध्ये प्लसचं चिन्ह दिसत आहे. त्यामुळे काही जण 12 बेरीज करतील. बेरीज करायची नाही, कारण की 12 चिन्ह मायनस आहे.
त्यामुळं वजाबाकी करायची. 12तून 2 गेले, राहिले 10. चिन्ह कुणाचं द्यायचं? पुन्हा एकदा इथं मोठ्या संख्येचं दिलं होतं ना, इथं मोठी संख्या कोणती आहे? 12. 12चं चिन्ह मायनस. अनिल सर समजलं का? अनिल सर. हॅलो. हा, आपण डावीकडून अगोदर करायचं. बेरीजचं चिन्ह बरोबर आहे. हा, बेरीज करू का? बघा आता, ही अगोदर लिहितो. अनिल सर बघा आता, आहेत ना तुम्ही? आता इथं बघा आता, इथं पुन्हा एकदा, आता पुन्हा एकदा बघा. -15 + 2, -15 + 2, चिन्ह दोघांचे वेगवेगळे आहेत. 15चं चिन्ह मायनस, 2चं चिन्ह प्लस आहे. दोघांचे चिन्ह वेगवेगळे आहेत. 3 तर मी अगोदर लिहिणार. दोघांचे चिन्ह वेगवेगळे आहेत, त्यामुळे वजाबाकी करायची. 15तून 2 गेले, राहिले 13. चिन्ह कुणाचं द्यायचं? 15चं द्यायचं का 2चं? तर मोठ्या संख्येचं द्यायचं. मोठी संख्या कोणती आहे? वजा आहे. ही हे लय महत्वाचं, समजणं महत्वाचं आहे बरं का. 15तून 2 गेले 13, चिन्ह मोठ्या संख्येचं दिलं वजा. आणि समजलं का एवढं? हा, 13तून 3 गेले, राहिले 10. 13तून 3 गेले, 13तून 3 गेले, राहिले 10. चिन्ह कुणाचं? मोठ्या संख्येचं. 13चं चिन्ह मायनस. उत्तर सेम आलं. ओके. चला आता हे पुढचं करा. पुढचं आलं पाहिजे. अगोदर कंचे, अगोदर कंस सोडवा. अगोदर कंस सोडवा. अगोदर कंस सोडवा, नंतर भाग उभे वर. येस, बरोबर आहे. 2 विद्यार्थ्यांनी बरोबर दिलेलं आहे उत्तर. तिसऱ्या विद्यार्थ्याने बरोबर दिलेलं आहे. किमान मला 10 रिप्लाय आले पाहिजे. 3 विद्यार्थी, 4. 4 एकच उत्तर आलेले. 5 विद्यार्थ्यांचं, 6व्या विद्यार्थ्याचं उत्तर योग्य आलेलं आहे. 6 झालेत. किमान 10 रिप्लाय पाहिजेत मला. सात. ओके, बरोबर आहे. 8, 9, 10. ओके. अगोदर मी हे सगळ्या गोष्टी लागू करायच्यात बरं का, नियमावली. का 20 वजाच्या ऐवजी काय करायचंय?
वजा याचा अर्थ बेरीज का बेरीज. भागिलेचा अर्थ काय? वजाबाकी. गुणिलेच्या ऐवजी भागाकार. 3. अधिकच्या ऐवजी काय? गुणाकार. ओके. आपण फक्त चिन्ह बदलले. पहिली स्टेप. चिन्ह बदलले. हम्म. वरची नियमावली जी दिली त्याच्यानुसार. ओके. आता मला अगोदर गुणाकार आपलं कंस सोडवायचा आहे. कंस. 20+5 - 18 भागिले कंसात काय? 3 दोन्ही 6. 3 दोन्ही 6. कंस सोडवला. 3 दोन्ही 6. आता भागू बेव. भागू बे व. अगोदर भागाकार. भागाकार हा का हा आहे. 20+5 - 18 भागिले 6. 6 × 1 = 6. 6 दोन्ही 12. 6 त्रिक 18. 3चा भाग गेला. हा अगोदर कंस सोडवायचा. बरोबर आहे. हा अगोदर कंस सोडवायचा. ह्याचा भागाकार किती आला? 3 आला. आता डावीकडून काय सुरुवातीला पहिल्यांदा बेरीज असेल तर बेरीज सोडवा, वजाबाकी असेल तर वजाबाकी सोडवा. नियमात जास्त पडवू नका. या शेवटच्या नियमात बरं का, बेरीज वजाबाकीच्या. बाकीचे नियम पाळा. 20+5 25. 25 मधून 3 गेले, राहिले 22. 20+5 25. 25 मधून 3 गेले 22. ओके. पुढचं सोडवा हळूहळू. प्रश्न नीट वाचा बर का. आदला बदल आहे. चिन्हांची बी भागाकाराच्या ऐवजी प्लस लिहायचंय आणि प्लसच्या ऐवजी भागाकार लिहायचंय आणि 2च्या ऐवजी 4 लिहायचंय, 4च्या ऐवजी 2 लिहायचंय. आदला बदल आहे. आदला बदल. चला सोडवा लवकर. दहा विद्यार्थ्यांनी सोडवायला पाहिजे. ओके. एक विद्यार्थी आलेला आहे रिप्लाय. फर्स्ट रिस्पॉन्स. सेकंड रिप्लाय. 3 विद्यार्थ्यांनी रिप्लाय दिलेला आहे. सॉरी, दोन दोन. दोघांचे उत्तर वेगवेगळे आलेले आहेत.
फक्त 2 विद्यार्थी रिप्लाय दिलाय. चला. सांगतोय मी. भागिरीच्या ऐवजी बेरीज. आता इथं बघा, 3 भाग जशाला तसं लिहून घेतो अगोदर. जशाला तशी अगोदर लिहून घेतलं मी. आता आपल्याला अदला बदल करायची. हम्म नका. 2 आणि 4चं अदला बदल करायची. नका. ह्या 4च्या ऐवजी 2 लिहायचंय, 2च्या ऐवजी 4 लिहायचं. 3 भागिरीच्या ऐवजी बेरीज. गुणिलेचं काहीच नाही. गुणिले ऍज इट इज. भागिलेच्या ऐवजी काय करायचंय? प्लस करायचे. 4च्या ऐवजी काय घ्यायचंय आपल्याला? 2 घ्यायचंय. अदला बदल. वजा. भागिले आणि बेरजेची ही. आणि 2च्या ऐवजी काय घ्यायचंय? 4 घ्यायचंय. आता ठरल्याप्रमाणे भागू बेव. भागाकार आहे का? दिसतो का इथं तुम्हाला? भागाकार दिसतोय का इथं? वरी आहे भागाकार, पण आपण चिन्ह बदललेत. भागाकार नाही. ओके. आता आपल्याला गुणाकार करावा लागेल. हा का गुणाकार आहे. 3 अधिक 3 1 3. 3 1 3. 3 1 3 अधिक 2 - 4. गुणाकार झाला. आता बेरीज करा. आता तिघांची बेरीज करा. तिघांची बेरीज करा. 3 आणि 3 6. 6 आणि 2 8. 8 मधून 4 गेले. 6 आणि 2 8. 8 मधून 4 गेले. काय चुकायला लागले? 3 आणि 3 6. 6 आणि 2 8. 8 मधून 4 गेले. 4 राहिले. म्हणजे काय ऑप्शन चुकले? काय आपलं गणित चुकलं काय? ऑप्शन चूक आहे. बरेचसे विद्यार्थी 4च उत्तर द्यायला लागलेत. म्हणजे आपलंच उत्तर बरोबर आहे आणि हेच करेक्ट आहे. ह्याच्यात काही बदल होऊ शकत नाही. ह्याच्यात काही बदल होऊ शकत नाही. चला. पर्याय चुकलेले आहेत. 100% चुकलेले. -4 नाही येणार. ब्लर दिसत आहे. काय अंगात येते ह्याच्या? चला सोडवा. झालं. करेक्ट झालं. करेक्ट झालं विशाल सर. एका विद्यार्थ्याने रिप्लाय दिलेला आहे. 1. 2.
3. तिघांचे सेम उत्तर आलेले आहेत. 4. 5. 5 विद्यार्थ्यांनी दिलेले आहे. अजून 5 विद्यार्थी पाहिजेत मला. 6. 7. 8. 8. 8. अजून 2 रिप्लाय यायचे राहिलेत. 8. 9. 10. चला बघा, 9 आणि 15चं आपल्याला काय आदला बदल आहे 9 आणि 15ची. आणि मायनस आणि गुणाकाराची आदला बदल आहे. जिथं मायनस आहे तिथं गुणाकार, जिथं गुणाकार आहे तिथं मायनस. बघा 15च्या ऐवजी मी 9 लिहिणार आहे. प्लस चिन्ह जशाला तसं. 7. भागिलेचं चिन्ह जशाला तसं. पुन्हा एकदा 7. गुणाकाराच्या ऐवजी मला मायनस लिहायचंय. 4 चा आदला बदल नाही, काही नाही, 4 जशाला तसं. वजाच्या ऐवजी काय गुणाकार. आणि 9च्या ऐवजी काय लिहायचंय 15. ही झाली आदला बदल, पहिली स्टेप. आता भागू बेव, भागाकार. 9 अधिक 7 एक 7. कितीचा भाग गेला 7 एक 7. वजा 4 गुणिले 15. आता गुणाकार, भागाकार झाला, आता गुणाकार. 9 अधिक 1 वजा 15 चोक 60. 9 आणि 1 10 वजा 60. 60 मधून 10 गेले, 60 मधून 10 गेले 50. चिन्ह कुणाचं द्यायचं, 60चं द्यायचं की 10चं द्यायचं. 60चं, 60 संख्या मोठी. बहुतांश विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तर दिलं होतं. चला पुढचं सोडवा. कुणाला समज नसेल तर विचारा, स्टेप विचारा कोणती नाही समजली. पुढचं तुम्हाला दिलेलं आहे, पुढचं करा. जर कुणाला समजलं नसेल तर स्टेप विचारा, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी. ओके, 1 रिप्लाय. फर्स्ट रिप्लाय. सेकंड रिप्लाय. Yes. Both answer are same. Third answer. Yes, third also same. Fourth response. Fifth response. Sixth response. 6 झालेत. 6 झालेत.
सात झालेत, सात. सात रिप्लाय. यस. सगळ्यांची एकच उत्तर आहे, सातही जणांचं. चुकलं असेल तर सगळ्यांचं चुकलं असेल, बरोबर असेल तर सगळ्यांचं बरोबर असेल. फक्त सात, अजून तीन राहिलेत. द्या उत्तर. चुकलं असेल चुकू द्या. येत नसेल तर येत नसेल म्हणून लिहा. बरोबर आहे. आठवं. आठ रिप्लाय. दोन राहिलेत आता. एकूण 32 विद्यार्थी आहेत. नऊ. अजून एक राहिले, एक. 10 झाले. ओके. मला वाटतं 10च उत्तर आहे. 10. बघा आता. इथं काय संख्येची आदला बदल नव्हती, चिन्हांची होती. 15. गुणाकाराच्या ऐवजी भागाकार. भागिलेच्या ऐवजी भागिले म्हणजे प्लस. प्लस. प्लसच्या ऐवजी मायनस आहे इथं. आणि -2च्या ऐवजी गुणाकार 2. भागू. भागाकार. 3 5 15. 5 भागाकार. ह्याचा किती आला भागाकार? 5 भागाकार आला. अधिक 15 वजा 5 गुणिले 2. अगोदर गुणाकार. 15 अधिक 5 वजा 15. 15 दोन्ही आपलं, सॉरी, 5 दोन्ही 10. बेरीज करा. 20. 20 वजा 10. 10. ओके. पहिली स्टेप, दुसरी स्टेप, तिसरी स्टेप, चौथी स्टेप. काय अवघड आहे? मित्र केलं सर, उत्तर बरोबर आलं. ओके, व्हेरी गुड, शब्बास. तर आता थोडं थोडं वेगळं आहे. स्क्रीन. स्क्रीन मी नीट करून घेतो एकदा. थोडं वेगळं आहे. ब्लर दिसायला लागले. ओके. चला हे सोडवा. बघा. ए म्हणजे भागाकार आहे, बी म्हणजे प्लस आहे, सी म्हणजे मायनस आहे, डी म्हणजे गुणाकार आहे. चला सोडवा. सोपं आहे. सोपं आहे, काय अडचण नाही. ओके. एका विद्यार्थ्याचं आलेलं उत्तर आहे, दुसऱ्याचं आलंय सेम उत्तर आहे, तिसऱ्याचं उत्तर आलंय सेम उत्तर आहे, चौथ्याचं आलं आहे, पाचव्याचं आलंय, सहाव्याचं आलंय,
7व्याचं आलंय. सात. 8व्या विद्यार्थ्याचं आलंय. 10 विद्यार्थ्याचं पाहिजे मला. 8 विद्यार्थ्याचं झालंय. 9व्या विद्यार्थ्याचं आलंय. सेम आलंय सगळ्यांचं. 8व्या विद्यार्थ्याचं. 9व्या विद्यार्थ्याचं आलंय. येस, सेम उत्तर. 10व्याचं सेम. बर. 11व्याचं सेम. बरं आता समजून सांगायचंय का सांगा? तुमच्यापैकी जर कोणी एक विद्यार्थ्याचं आलं की समजून सांगा, तर समजून सांगतो. नाहीतर मी पुढे जाणार आहे. पुढे जाऊ का? कुणीच आतापर्यंत समजून सांगा सर. ओके, चला. चलो. ओके. नका. 24. ज्यांचं झालंय त्याने खालचं करू शकतात. 24. ए च्या ऐवजी काय घ्यायचंय? भागाकार. 6. डी च्या ऐवजी काय घ्यायचंय तुम्हाला? गुणाकार. 4. बी च्या ऐवजी काय घ्यायचंय? +9. सी च्या ऐवजी -8. बरोबर आहे. आता भागाकार करू आपण. 6 एक 6, 6 दोन्ही 12, 6 त्रिक 18, 6 चोक 24. 6 चोक 24. 4चा भाग गेला भागाकार. गुणिले 4 अधिक 9 वजा 8. भागाकार झाल्यानंतर गुणाकार. 4 चोक 16 अधिक 9 वजा 8. 16 9 समजलं? स्टेप, दुसरी स्टेप, तिसरी स्टेप आणि चौथी स्टेप. समजलं का? काय यार, कोणती स्टेप समजली नसेल ते विचारा. खालचं सोडवा. ओके. यस, करेक्ट. कोणतं पकडो? कस काय? हो ना, हो ना. म्हणजे ते काहीतरी आजार होता ना, म्हणजे आजारीच राहायचे का? चला सांगतो मी. मला वाटतं पुढे काहीतरी गव्हर्नमेंट कधी वारी आज माईक ऑफ. चुकलंय. चुकलंय कदाचित. तुमचं सगळ्यांचं उत्तर चुकीचं यायला लागलं किंवा वेगळंच काहीतरी ऑप्शन शिवाय यायला लागले. आपण सगळं प्रॅक्टिस न एकदम करेक्ट. तुमचं चुकत असल्याचा तुम्हाला तेच बघा. 3 आणि 5 बदलायचे. 3 आणि 5 आणि गुणाकार. काही झालं असेल त्यांचं. गुणिलेच्या ऐवजी वजा. 3 लिहायचे, गुणाकार लिहायचा. 3च्या ऐवजी 5 लिहायचे.
भागिले काही अडचण नाही. हा, इथं हे झालेलं आहे. इथं पूर्ण भागाकार जात नाही. बरोबर आहे का? 5/2. 2 न 5 भाग दिल्यास किती येत आहे? 2.5 येत आहे. 2 वजा 3 गुणिले ह्याचा भागाकार किती आला? 2.5. 2 वजा ह्याचा गुणाकार 3 5 15 हातात 1 पॉइंट लगेच द्यायचा. 3 दुनी 6 आणि 1 7. बे 5 10 हातचाला 1 आणि इथं वजबाकी आहे ना, गुणाकार करतोय मी. 7 मधून 5 गेले. 5 गेले. -5. चूक आहे, प्रश्न चूक किंवा चूक आहेत. चला खाली शेवटचं गणित. राम त्यानंतर तर तिथे 7.5 कसे आले? बघा ह्याचा गुणाकार केला मी. इथं करून दाखवतो हा. 2.3 न गुणलं. 2.5 ला 3 न गुणलं. 3 5 15 हातचाला 1. 3 5 15 हातचाला 1. 3 दोन्ही 6 6 आणि 1 7 आणि point करणार. समजलं? येस सर. येस. चला आले तर राम सरांनी कोर्स केले. मी गणित सांगतो लगेच. काय 4 आणि 6 ची चेंज करायचे. 3 गुणाकाराच्या ऐवजी भागाकार लिहायचा. 4 च्या ऐवजी 6 लिहायचे. 4 च्या ऐवजी 6 लिहायचे. भागाकाराच्या ऐवजी गुणाकार. 6 च्या ऐवजी 4 लिहायचे. आता 6 हा काहीतरी लिहून दाखव. हे 6 लिहिलं. 3 1 3 3 2 किती आला? 102 गुणिले 4 बे बे 4 भागायचंय. भाग द्यायचा. गजानन आलेत. एक मिनिट सर आहे बघ. हो. चला काय अडचण? नाही सर अजून काही आलेलं दिसत नाही. येतील कॉल करतो त्यांना हवं तर. समजलं कसं पुन्हा? कोणती स्टेप समजली नाही? 3/6 इथं करून दाखवले. 3/6 2 कसे आले बघा. हे डबल दाखवू का मी तुम्हाला? 1/2 गुणिले 4 त्यात 210 आहेत ना. 2 न 4 ला भाग द्यायचा असतो. अजून पुढची स्टेप सांगू का? 4 1 4 1 4 4 ने 1 ला गुणलं. 4 1 4 छेदस्थानी 2 बे 1 बे बे दोन्ही 4 2.
आहेत अजून उदाहरण. गजानन सर तर आपण हे उदाहरण सोडवायचा प्रयत्न करू. हा. चलो आलेत सर, गजानन कदम सर आलेत. आलेत ना. चला हो. पण यायचं का उरले तुमच्याकडे? चालतं. गुड नाईट. ओके. येस सर. भेटत गजानन सर. ओके. नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम भावी शिक्षकांचं मी पुन्हा एकदा आपल्या गणिताच्या लाईव्ह सेशन मध्ये सर्वांचं स्वागत करत आहे. गुड इव्हिनिंग एव्हरीवन. ओके. आली का सर्व आपने? चला. गुड इव्हिनिंग एव्हरीवन. आज नवीन दिवस, नवीन युनिट आपण आज सुरू करणार आहे. शेकडेवारी आपण काल पाहिलेलं आहे. काल परवा 3 दिवस आपण शेकडेवारी पाहिलेले आहे. शेकडेवारीतली जे न्यूमरिकल असतात, जे शाब्दिक उदाहरणं आहेत, जे अंक याचे उदाहरणं आहेत, ते आपण घेतलेलेच आहेत. आज आपण नवीन विषय आपण हाताळणार आहे, ते म्हणजे नफा तोटा. हा सर्वांनाच माहीत असलेला हा 10वी मध्ये 10वी पर्यंत झालेला आहे. अवघड विषय नसतो, परंतु नफा तोटा जरी सोपा असेल, इतकं काही अवघड जरी वाटत नसलं, पण शेकडा नफा शेकडा तोटा असं ज्यावेळेस आपण काढतो त्यावेळेस तो अवघड जातो. तर याच्याबद्दलच आपल्याला आज डिस्कशन करायचं आहे. सुरुवातीला बेसिक कन्सेप्ट राहून नफा कसा होतो, तोटा कसा होतो, त्याला काय वेगवेगळी उदाहरणं आहेत, वेगवेगळे शब्द आहेत, ते आपण सर्व पाहणार आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण नफा तोटा हा विषय घेणार आहे. तर जसं नफा आणि तोटा, आता सुरुवातीला मला सांगा, नफा हा जो शब्द आहे याला इतर आणखी कोणते गणितामध्ये शब्द आहेत जे की उदाहरणामध्ये शाब्दिक उदाहरणात वापरले जातात? नफा म्हणजे काय? जनरली आपण नफ्याला वेगळं शब्द कोणता वापरला जातो? त्याला दोन, हा बरोबर आहे योगिता मॅम, त्याला आपण फायदा म्हणतो. आणखी एक शब्द आहे, नफ्याला. तोट्याबद्दल आपण पुन्हा बघू. नफा, बेनिफिट, इंग्लिशमध्ये बेनिफिट म्हणतात, प्रॉफिट म्हणतात. आणखी एक शब्द आहे मराठीमध्ये लाभ. बरोबर आहे, लाभ हा शब्द आहे. तर नफा जो आहे, नफ्याला आपण फायदा म्हणतो, त्याचबरोबर नफ्याला आपण लाभ पण म्हणतो. लाभ झाला तर यालाच इंग्लिशमध्ये प्रॉफिट, बेनिफिट हे शब्द आहेत. त्याचबरोबर तोट्याला आपण नुकसान म्हणतो. त्याचबरोबर त्याला इंग्लिशमध्ये लॉस पण म्हणतात. ओके. तर प्रॉफिट अँड लॉस, नफा आणि तोटा या पद्धतीचं नफा तोटा आज आपल्याला पाहायचा आहे. प्रॉफिट अँड लॉस. हा, हानी पण म्हटलं जातं, हानी म्हटलं जातं, बरोबर आहे. तर हे शब्द फक्त प्रत्येक वेळेस नफा शब्द वापरला जाईल किंवा तोटा शब्द वापरला जाईल असं काही लिखित नियम नाही. कधी तुम्हाला लाभ पण म्हटलं जाईल, कधी तुम्हाला फायदा पण म्हटलं जाईल, कधी तुम्हाला हानी म्हटलं जाईल, कधी नुकसान म्हटलं जाईल. शब्द कोणताही असला तरी आपल्याला जे समजून घ्यायचं आहे, आपल्याला जे अनालिसिस करायचं आहे, तो म्हणजे एक तर नफा झालेला असेल किंवा तोटा झालेला आहे. ओके. चला, आता ज्यावेळेस व्यवहारामध्ये नफा तोटा कन्सिडर केला जातो त्यावेळेस काय बेसिक कन्सेप्ट आहेत? त्या दोन महत्वाच्या कन्सेप्ट आहेत. ते म्हणजे एक आहे खरेदी किंमत आणि दुसरी आहे विक्री किंमत. हे थोडंसं बेसिक सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. मला माहिती की याच्यामधल्या 90% लोकांना हे सर्व माहित आहे, परंतु काही जे असतं ज्यांना गणिताचं बॅकग्राऊंड नाही त्यांच्यासाठी हे आपण थोडंसं, आणि तुमच्यासाठी पण थोडीशी उजळणी झालेली काही हरकत नाही असं मला वाटतं.
तर खरेदी खरेदी किंमत एक असते आणि विक्री किंमत असते. खरेदी किमतीला इंग्लिशमध्ये कॉस्ट प्राइस म्हटलं जातं, बरोबर आहे. कॉस्ट प्राइस म्हटलं जातं. तर सेलिंग प्राइस, सेलिंग प्राइस म्हणजे विक्री किंमत आणि कॉस्ट प्राइस म्हणजे खरेदी किंमत. तर नफा तोटा काढताना या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. एक म्हणजे खरेदी किंमत काय आहे, दुसरी म्हणजे विक्री किंमत काय आहे. याच्यावरून नफा आणि तोटा ठरला जातो. खरेदी किंमत म्हणजे काय, आता उदाहरणार्थ एखादा कस्टमर आहे, एखादा दुकानदार आहे. दुकानदार दुकान कशासाठी टाकतो, तर फायदा मिळण्यासाठी टाकतो, बरोबर. तर तो एखादी वस्तू आहे, समजा समजा साखर आहे, समजा साखर तो मार्केटमधून ज्यावेळेस होलसेलर जो असतो, होलसेलर ज्याच्याकडं मोठ्या प्रमाणात माल असतो, होलसेलर कडून तो ज्यावेळेस छोटासा किराणा दुकानदार विकत घेतो, त्यावेळेस तो काय करतो, समजा तो 35 रुपयाने विकत घेतो, समजा तो 35 रुपयाने विकत घेतो आणि तो त्याच्या गावामध्ये तो 35 रुपयाने विकणार आहे का, नाही, तो 40 रुपयाने विकणार आहे, 38 रुपयाने विकणार आहे, काही काही 42 रुपयाने, ज्याला जास्त फायदा पाहिजे त्याला 42 रुपयाने विकणार आहे, बरोबर आहे. तर हे 35 रुपयाला जी किंमत, ज्या किमतीला साखर आणली, ज्यानं साखर आणली ती त्याची खरेदी किंमत आहे. म्हणजे खरेदी किंमत म्हणजे ज्या किमतीला माल किंवा वस्तू खरेदी केली, तसेच याच्यामध्ये आणखी काय प्लस होतं लक्षात ठेवा. याच्यामध्ये आणखी काय प्लस होतं, याच्यामध्ये याच्यामध्ये आणखी काय प्लस होतं, वाहतूक खर्च हा सुद्धा याच्यामध्ये प्लस होत असतो. आणखी काय प्लस होतं, हमाली, हे पण खरेदी किमतीमध्ये प्लस होतं जर त्याच्यामध्ये असेल तर. हमाली, वाहतूक, त्याचबरोबर एखाद्या वेळेस तिथं जर दलाली दिली असेल, एखाद्या गोष्टीसाठी दलाली दिली असेल तर दलाली पण त्याच्यामध्ये ऍड केली जाते. त्याचबरोबर नोंदणी शुल्क असेल, एखाद्या गोष्टीचं नोंदणी शुल्क असेल, कर असेल काही भरलेला कर, ओके. त्यानंतर काही काही वेळेस समजा गाडी असेल तर विमा पण असतो, त्याचा विमा पण तो पण प्लस केला जातो. आणि दुरुस्तीचा जरी खर्च असेल, दुरुस्ती दुरुस्ती खर्च हा सुद्धा, हे सर्व खरेदी किमतीमध्ये कन्सिडर केलं जातं. काय काय, वस्तूची किंमत, त्यानंतर वाहतूक खर्च, हमाली, दलाली, नोंदणी शुल्क, कर, विमा, दुरुस्ती खर्च. समजा एखादं सायकल आहे, समजा ती दुरुस्त करून घेतली तर तो पण खर्च कन्सिडर केला जातो खरेदी किमतीमध्ये. तर याच्यावरून आपल्याला खरेदी किंमत निश्चित केली जाते. ओके, काल ह्या खरेदी किमतीमध्ये काय काय इन्क्लूड केलं जातं. खरेदी किंमत म्हणजे फक्त आपण, हा ठीक आहे, जनरली आपण साखर समजा 35 रुपयाने आणली तर 35 रुपये खरेदी किंमत आहे. परंतु आपण सायकल समजा फ्रीज आणलं, फ्रीज आणताना घरी तर फ्रीज खांद्यावर आणणार नाहीत आपण, त्याच्यासाठी वाहन करावं लागेल, तर वाहनाचा खर्च आलाच. त्यानंतर फ्रीज किंवा वॉटर प्युरिफायर आहे ते बसवावं लागतं, फिटिंग करावी लागते, त्याचा पण खर्च असतो. हे सगळे खर्च खरेदी किमतीमध्ये कन्सिडर केले जातात. हे तुम्हाला वाईड अँगल मध्ये सांगतो आहे की फक्त खरेदी किंमत म्हणजे फक्त मूळ किंमतच नाही, तर त्याच्यामध्ये ह्या सर्व गोष्टी पण ऍड होतात. तर विक्री किंमत म्हणजे काय, तर विक्री किंमत म्हणजे ज्यावेळेस माल विकला जातो, विकलेली किंमत, माल ज्या किमतीला विकला जातो त्या किमतीला विक्री किंमत म्हटलं जातं. ओके, हा, पॅकेजिंग खर्च पण याच्यामध्ये इन्क्लूड केला जातो. सर्व जे खर्च आहेत, सर्व ऑल टाइप्स ऑफ एक्सपेन्सेस, all types of expenses should be considered as a cost price in a cost price. कॉस्ट प्राइस मध्ये ते कन्सिडर करायचे आहेत, खरेदी किमतीमध्ये कन्सिडर करायचे सर्व प्रकारचे खर्च. विक्री किमतीमध्ये फक्त ती किंमत कितीला विकली. आता ह्याच्यामध्ये आणखी एक प्लस असतो, दुकानदाराचा नफा हा पण कन्सिडर केला जातो ज्यावेळेस आपण विक्री किमतीमध्ये कन्सिडर केला जातो. 35 रुपयाची वस्तू ज्यावेळेस तो 4 रुपये फायदा घेऊन विकतो त्यावेळेस त्याची किंमत 39 रुपये होते. त्याच्यामध्ये याचा अर्थ त्याच्यामध्ये पण त्याची 4 रुपये हे काय आहेत, त्याचा स्वतःचा नफा आहे, हे पण कन्सिडर केलं जातं.
समजलं का हे सर्व खरेदी किंमत आणि विक्री किंमत? हा, कर कर याच्यामध्ये जीएसटी पण आला, इन्क्लूड आला. ओके, हे सर्व खरेदी किमतीमध्ये आला. विक्री किमतीमध्ये माल कितीला विकला एवढंच फक्त कन्सिडर केलं जातं. ओके, हे समजलं? चला पुढे जायचं आता. समजलं का? हो म्हणायला पण कंजूसी करतात तुम्ही. हा ओके, चला हे समजून घ्या. नफा म्हणजे फायदा किंवा लाभ, तोटा म्हणजे नुकसान किंवा हानी. इंग्लिश मध्ये नफ्याला प्रॉफिट म्हटलं जातं, तोट्याला लॉस म्हटलं जातं. ओके, तर या पद्धतीनं आपण हे सर्व समजून घेतलेलं आहे. आता पुढे चला. आता नेमका फायदा कसा होतो आणि तोटा कसा होतो हे आपण पाहू. फायदा कधी होत असतो, तोटा कधी होत असतो? तर लक्षात ठेवा, विक्री किंमत जर खरेदी किमतीपेक्षा जास्त असेल हे पहिला मुद्दा. विक्री किंमत जर खरेदी किमतीपेक्षा जास्त असेल तर नफा होतो. विक्री किंमत जर खरेदी किमतीपेक्षा जास्त असेल तर नफा होतो. म्हणून याचं सूत्र आहे नफा बरोबर विक्री किंमत, नफा बरोबर विक्री किंमत मायनस खरेदी किंमत. हे बेसिक आहे, फक्त रिकॉल करण्यासाठी, तुम्हाला समजून येण्यासाठी मी सांगतो आहे. हे तुम्हाला माहित नाही असं मी म्हणतच नाहीये, फक्त हे तुम्हाला रिकॉल व्हायला पाहिजे. ठीक आहे, नफा बरोबर विक्री किंमत मायनस खरेदी किंमत, हे त्याचं सूत्र आहे, नफ्याचं सूत्र आहे. आणि तोटा कधी होत असतो? विक्री किंमत जर खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा जर कमी असेल तर तोटा होतो. ओके, म्हणून याचं सूत्र होतं तोटा बरोबर खरेदी किंमत मायनस विक्री किंमत. इंग्लिश मीडियमचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मी लिहून देतो. प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. लॉस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. ओके, हे बघा समजून घ्या एकदा, एकदम सोपं बेसिक आहे. विक्री किंमत, ज्या किमतीला आपण माल विकणार आहे, विक्री किंमत जर खरेदी किमतीपेक्षा जर जास्त असेल तर नफा होतो. समजा एखादी वस्तू समजा 40 रुपयाला आणली आणि ती 50 रुपयाला विकली, याचा अर्थ त्याच्यामध्ये फायदा होणार आहे. 10 रुपये फायदा झाला त्याच्यामध्ये. 40 रुपयाची वस्तू 50 रुपयाला विकली, 10 रुपये फायदा झाला. याच्यामध्ये काय आहे, विक्री किंमत ही जास्त आहे, खरेदी किंमत ही कमी आहे. आणि जर विक्री किंमत जर खरेदी किमतीपेक्षा कमी असेल, विक्री किंमत जर खरेदी किमतीपेक्षा कमी असेल तर काय होत असतो? तोटा होत असतो. आता उदाहरणार्थ, एखादी मोटरसायकल आहे, समजा 40,000 रुपयाला मोटरसायकल आणली.
आणि ती 2 वर्षानंतर आपण विकणार आहे, तर 40,000च्या वर भाव येणार आहे का? नाही, ऑब्व्हियसली त्याला कमी भाव येणार आहे. समजा ती 35ला विकली, याचा अर्थ काय? खरेदी किंमत ही विक्री किमतीपेक्षा कमी आहे, म्हणून काय होणार आहे? या ठिकाणी तोटा होणार आहे. किती रुपयाचा तोटा होणार आहे? 5,000 रुपयाचा तोटा होणार आहे. समजली काही कन्सेप्ट? बघा, एकदम सोपी आहे, सिंपल आहे. आपण शिक्षक आहेत, आपल्याला एक लगेच समजेल. ओके, याच्यावरून आपल्याला उदाहरणं घ्यायची आहेत. चला, समजलं काय? याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. ह्याच्यामध्ये शॉर्ट मध्ये हे लिहून घ्या. याला आपण शॉर्ट मध्ये एसपी मायनस सीपी म्हणतो. एसपी मायनस सीपी आणि कॉस्ट प्राइस म्हणजे सीपी मायनस एसपी असं म्हटलं जातं. ओके, चला, गुड. समजलं सर्वांना आहे? आता आपण याच्यावरचे काही उदाहरणं पाहू. एकदम सिंपल आहे. हे समजलं तर पुढे आपल्याला त्याचा जो नफा तोटा शेकड्यामध्ये काढायचा आहे ते आपल्याला समजेल. ओके, चला. यात काही कन्फ्युजन आहे का कोणाला? यात काही शंका वगैरे काही आहे का? सर हे कसं कन्सिडर करायचं वगैरे असं काही आहे का? तुम्हाला शंका असेल तर विचारा. कुणाला शंका असेल तर विचारा. 1 मिनिट वेळ देतो. चला, उदाहरण पहा. आता हे तुम्हाला समजलं असेल असं मी गृहीत धरतो. ओके, चला, पहिलं उदाहरण पहा. प्रश्न पहिला. रामने रामने एक खुर्ची रामने एक खुर्ची 1,250 रुपये ला खरेदी केली. व 1,720 रुपयाला विकली. तर या व्यवहारात किती नफा झाला? नाही, चुकलं. पहिलं उत्तर चेतना मॅम, चुकलं उत्तर. हा, श्रेया मॅम बरोबर आहे आपलं. सिंपल वजाबाकी करायची आहे. नफा झाला. हा, योग्यता मॅम बरोबर आहे. हा, चेतना मॅम बरोबर, आता बरोबर आहे. सिंपल आहे, याच्यामध्ये काही अवघड नाही. प्रथमेश सर बरोबर. ओके, गुड. काजल मॅम बरोबर, प्रिया मॅम बरोबर. वैभवी मॅम बरोबर आहे आपला. चला, सगळ्यांचंच बरोबर आहे, काही प्रॉब्लेम नाही. तरी पण मी एक समजावून सांगतो, बाकीच्यांनी काही जणांनी केलं नाही. तर नफा झाला, नफा बरोबर विक्री किंमत म्हणजे विक्री किंमत, म्हणून आपण विकी लिहू मायनस खरेदी किंमत, खकी. विकी मायनस खकी हे असं शॉर्ट मध्ये तुम्हाला गणिताच्या सरांनी शिकवलं असेल की असं विकी म्हणजे विक्री किंमत, खकी म्हणजे खरेदी किंमत. तर विक्री किंमत इथं किती आहे? विक्री किंमत म्हणजे कोणत्या किमतीला त्यांनी विकलं, तर 1,720 रुपये ही त्याची विक्री किंमत आहे. तर खरेदी किंमत आहे 1,250. तर हे जे सिंपल वजाबाकी करायची आहे
1720 मधून 1250 मायनस झाले, इथं 0 आला, 2 मधून 5 जात नाहीत, इकडं 1 घेतला, इथं 12 झाले, 12 मधून 5 गेले खाली उरले 7, 6 मधून 2 गेले खाली उरले 4, 0 म्हणजे उत्तर आलं 470. ओके, चला याच्यात काय अवघड आहे का? नक्कीच नाही. ओके, सर्वांनी उत्तर बरोबर दिलेले आहे, सर्वांचं अभिनंदन. चला आता दुसरा गणित, असा प्रश्न आहे. विजयने एक सायकल 1800 रुपये 1800 रुपयाला खरेदी केली व काही दिवसांनी ती सायकल 1625 रुपयाला विकली, तर या व्यवहारातील तोटा किती? पटकन, याला जास्त वेळ नाही. बरोबर आहे स्नेहल मॅम, श्रेया मॅम आपलं पण बरोबर आहे. याला जास्त वेळ नाही, बरोबर 5 सेकंदामध्ये, 5 ते मॅक्स टू मॅक्स 10 सेकंदामध्ये उत्तर निघायला पाहिजे. एवढं मॅम बरोबर, प्रथमेश सर बरोबर, सिंपल आहे, याच्यात काही प्रॉब्लेम नाही. ओके, व्हेरी गुड. चला सुमेश सर बरोबर, चला छान. याच्यामध्ये तोटा झालेला आहे. हा, सुवर्ण मॅम बरोबर आहे, गुड. सर्वांनीच उत्तर देणं अपेक्षित आहे, सर्वांनी. हे काय अवघड नाही, अवघड असेल तर गोष्ट वेगळी. चला, तोटा बरोबर खरेदी किंमत मायनस विक्री किंमत. तर खरेदी किंमत होती 1800 रुपये मायनस विक्री किंमत 1625. 1800 मध्ये 1625 गेले, 175 रुपये राहिले. 175 रुपये हा काय आहे? तोटा आहे. ओके, दोन्ही गणित व्यवस्थित समजले? काही प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये? दोन्ही गणित व्यवस्थित समजले का? काही नाही? ओके, अर्चना मॅम, नाही म्हणजे काही प्रॉब्लेम नाही असं आहे का? हा, ओके, बाकी सर्व यस म्हणतायत, समजले. ओके ओके ओके, चला. असे गणित ऑल क्लिअर. असे गणित टेट मध्ये विचारले जातात का? तर त्याचं उत्तर स्पष्ट नाही असं आहे. तुम्हाला मग शिकवायला कशाला आम्हाला? त्याचं कारण असं आहे, शिकवायला त्याच्यासाठी की हे सोपं आहे. हे बेसिक जर कळालं तर याच्यातून जे अवघड प्रश्न असतात, जे शेकडा नफा शेकडा तोटा किती झाला असे प्रश्न विचारले जातात. नफा तोट्यावर तर तुम्हाला हमखास 4 प्रश्न आहेत, पण हे प्रश्न नाही विचारले जाणार. हे बेसिक आहेत. हे कशाला असतात? 5वीच्या स्कॉलरशिप मध्ये आहेत, 8वीच्या स्कॉलरशिप मध्ये आहेत, 8वीच्या NMS मध्ये आहेत, पण टेट मध्ये नाहीये. पण टेट मध्ये हे बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहित असली पाहिजे. ह्याच्या पुढचे गणित आहेत. आता हे पुढचे गणित आता आपण घेणार आहे. आता पुढचं गणित पाहूत आपण. आता फक्त हे बेसिक क्लिअर करण्यासाठी हे 2 गणित दिले होते. आता याच्यावर जे बाकी गणित दिले तरी तुम्हाला समजतात, एवढं काही अवघड नाही. सिंपल वजाबाकी, काही प्रॉब्लेम नाही. पण आता पहा,
पुढचं गणित असं आहे. एक फ्रीज फ्रीज म्हणजे रेफ्रिजरेटर, लिहायची गरज नाही. फ्रीज म्हणजे रेफ्रिजरेटर, उन्हाळ्यात सगळ्यात जास्त वापर होतो आता. तर एक फ्रीज ची खरेदी किंमत एका फ्रीजची खरेदी किंमत 12,000 रुपये आहे. आहे. रुपये आहे. ते फ्रीज घरी आणण्यासाठी घरी आणण्यासाठी 200 रुपये रिक्षा भाडे 200 रुपये रिक्षा भाडे व फिटिंगसाठी 150 रुपये लागले. 150 रुपये लागले. ते फ्रीज काही दिवसांनी 13,000 रुपयात विकले. तर या व्यवहारात नफा किंवा तोटा किती झाला? जे उत्तर असेल त्याच्या पुढे नफा आणि तोटा असं लिहा. ओके. हा बरोबर आहे मॅम. श्रेया मॅम आपलं बरोबर आहे. किशोरी मॅम आपला पण बरोबर आहे. गुड. याच्यामध्ये कन्सेप्ट कळायला पाहिजे. मे बी ज्यांचं उत्तर बरोबर आहे त्यांना सर्व कळालं आहे. हा स्नेहल मॅम बरोबर. यस. सारिका मॅम बरोबर. बरोबर आहे. अर्चना मॅम बरोबर आहे. ओके व्हेरी गुड. बऱ्याच जणांनी उत्तर दिले पण बऱ्याच जणांनी उत्तर दिले पण नाहीये. का समजलं नाही का? काजल मॅम बरोबर आहे. बघा मी तुम्हाला या अगोदरच बेसिक मध्ये समजावून सांगितलं होतं की समजा याची किंमत जी आहे खरेदी किंमत ज्यावेळेस आपण कन्सिडर करणार आहे त्यामध्ये काय काय असणार आहे? किती किमतीला वस्तू खरेदी केली? 12,000 रुपयाला वस्तू खरेदी केली प्लस घरी आणायला भाडं लागलं 200 रुपये प्लस फिटिंग चार्जेस लागले 150 रुपये म्हणजे टोटल किंमत किती झाली? 12,000 प्लस 200 प्लस 150 म्हणजे 12,350 रुपये झाले. ही काय आहे? खरेदी किंमत आहे. विक्री किंमत किती आहे? विक्री किंमत आहे 13,000 रुपये. 12,350 पेक्षा जास्त आहे म्हणजे या ह्याच्यामध्ये फायदा झाला, नफा झाला. नफा बरोबर विक्री किंमत मायनस खरेदी किंमत. विक्री किंमत आहे 13,000,
खरेदी किंमत आहे 12,350. उत्तर आलं 650 रुपयाचा काय झाला, नफा झाला. 650 रुपयाचा नफा झाला. ओके, त्याच्यामध्ये अवघड काहीच नव्हतं, फक्त हे कन्सिडर करता आला पाहिजे. खरेदी किमतीमध्ये तुमचा वाहन भाडे असेल, फिटिंग चार्जेस असेल, हे सर्व इन्क्लूड केलं जातं. ओके, चला हे समजलं का? याच्यामध्ये काही कन्फ्युजन आहे का? हळूहळू आपल्याला पुढे जायचं आहे, सर्वांना घेऊन जायचं आहे, सर्वांना समजून यायला पाहिजे. काही प्रॉब्लेम आहे का याच्यामध्ये? कुणाला काही कन्फ्युजन? पटकन मला पुढचं उदाहरण घ्यायचं. नो, ओके, काही प्रॉब्लेम नाहीये. चला ओके, बर. आता याच गणितामध्ये आपण एक फक्त किमती चेंज करू आणि उत्तर मिळायला हवं आहे. किमती फक्त चेंज करू आपण, मिळेल, काही प्रॉब्लेम नाही. 18,000 रुपयाला फ्रीज आहे, जरा महागाचं फ्रीज आहे. आणण्यासाठी 500 रुपये लागले. फिटिंग चार्जेस 350 रुपये आहेत आणि 21,000 रुपयाला 21 नाही 17,000 रुपयाला ते विकलं. तर फायदा झाला का तोटा झाला आणि किती झाला? मामा खुर्चीचे का दोन आहे. नाही ती तुटेल आहे ना दादा. पण चालत नाही तिथं. आता एक उत्तर बरोबर आहे मॅम. बरोबर स्नेहल मॅम. खरेदी किंमत मायनस विक्री किंमत. हा बरोबर आहे श्रेया मॅम, बरोबर आहे आपलं. तो असेल मॅम, जरा जास्त झालं. नाही, सुहासिनी मॅमचं पण बरोबर आहे. सुहासिनी मॅमचंच बरोबर आहे. सुहासिनी मॅमचंच बरोबर आहे. पहिले उत्तर चूक आहे. ओके, आता बरोबर आहे. ते 1150 वाले चुकले ना. 1150. गुड. धनलक्ष्मी मॅम बरोबर आहे. इकडे लक्ष द्या. खरेदी किंमत 18,000 प्लस 500 प्लस 350 किती झाले? 18,850 आणि तोटा झाला कारण 17,000 कमी आहे. तर 18,850 मायनस 17,000 उत्तर आलं 1,850. हा आहे तोटा. पहिले जे उत्तर गडबडीमध्ये गेले ते 11. हा बरोबर आहे काजल मॅम, आता बरोबर आहे. ओके, सारिका मॅम बरोबर. चला हे समजलं. आता तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे याच्यामध्ये. ओके, काही प्रॉब्लेम नाहीये. चला आता याच्या पुढचे हार्ड आहे, हार्ड लेवल आहे, ते आपल्याला आता जास्त समजून घेणं महत्वाचं आहे. हे आपल्याला टेट ओके, चला आता एक 2 सूत्र मी लिहून देतो. ते 2 सूत्र लक्षात ठेवा, ते खूप महत्वाचे आहेत. ते आहेत शेकडा नफा शेकडा तोटा काढण्यासाठी. 2 सूत्र लिहून देतो, ते लिहून नोट डाऊन करा साईडला, आपल्याला गणित सोडवताना सोपं जाईल. शेकडा नफा बरोबर काय? तर शेकडा नफा बरोबर नफा गुणुले 100 छेदस्थानी खरेदी किंमत. हे एक सूत्र आहे. शेकडा नफा काढण्याचं सूत्र आहे
शेकडा नफा बरोबर नफा गुणिले 100 छेदस्थानी खरेदी किंमत. आणि दुसरा आहे शेकडा तोटा. शेकडा म्हणजे लॉस. तर तो आहे तोटा गुणिले 100 छेदस्थान खरेदी किंमत. लक्षात ठेवताना काय करायचं, नफा बरोबर नफा गुणिले 100 आहे, तोट्यामध्ये तोटा गुणिले 100 आहे, खरेदी किंमत कॉमन दोन्ही मध्ये पण राहायचं. ओके, नोट नोट डाऊन. हे फास्ट मध्ये लिहून घ्या साईडला. याच्यावरती आपण गणित पाहू. हे महत्वाचं आहे. शेकडा नफा शेकडा तोटा हे महत्वाचं आहे. बाकी नॉर्मल आपला नफा तोटा तर कुणाला पण येणार आहे, हे काही अवघड नाही. शेकडा नफा शेकडा तोटा हे अवघड आहे. हे नोट केलं. परत एकदा सांगा, ऐका. शेकडा नफा, शेकडा नफा म्हणजे बघा, शेकडा नफा कसा असतो. समजा शेकडा नफा म्हणजे काय, 100 रुपयाला किती नफा झाला किंवा 100 रुपयाला किती तोटा झाला, हा 100 रुपयाचा कन्सिडर करायचा असतो. आता समजा गणितामध्ये आपण पाहणार आहे शेकडा नफा. समजा 1000 रुपयाला 1000 रुपये प्रॉफिट झाला. ओके, 1000 रुपये प्रॉफिट झाला. 1000 रुपयाची किंमत होती, 800 रुपये प्रॉफिट झाला. तर किती झाला, 80% प्रॉफिट झाला. समजा 1000 रुपयाची वस्तू आहे, 1800 रुपयाला विकली, तर 800 रुपये फायदा झाला, म्हणजे 80% पुन्हा फायदा झाला त्याच्यामध्ये. तर हे आपल्याला कसं काढायचं, तर हे या सूत्रानुसार काढायचं. शेकडा नफा बरोबर नफा गुणिले 100 छेदस्थानी खरेदी किंमत. तोटा बरोबर तोटा गुणिले 100 छेदस्थानी खरेदी किंमत. हे आपण गणित सोडवताना व्यवस्थित करायचं आपल्याला. नोट केलं का हे? नोट करून घ्या, आपण गणित सोडवताना समजेल आपल्याला, काही प्रॉब्लेम नाही. ओके, चला हे नोट करून घ्या फक्त. आता या गणितामध्ये आपल्याला ते इम्प्लिमेंट करायचं आहे. बघा, नफ्या तोट्याचे गणित कसे असतात. पहिलं गणित पहा. काही पुस्तकांची खरेदी, काही पुस्तकांची खरेदी किंमत, काही पुस्तकाची खरेदी किंमत 800 रुपये असून 800 रुपये असून विक्रेत्याने ते विक्रेत्याने विक्रेत्याने ते विक्रेत्याने ते पुस्तके 960 रुपयाला विकली. तर बघा, तर व्यवहारात शेकडा नफा किती. नफा तर झालेला आहे, शेकडा नफा किती असा प्रश्न. गुड, एकदम बरोबर आहे आपला. बघा, कोणी ट्राय करत असेल तर काही हरकत नाही. तुम्हाला सूत्र दिलेलं आहे, फॉर्म्युला तुमच्याकडे आहे, फक्त किमती टाकायच्या आहेत, उत्तर करायचं आहे. काढलं तर वेल गुड, नाही काढलं तरी मी तुम्हाला सांगणार आहे. किशोरी मॅम बरोबर आहे. यस, चेतना मॅम बरोबर. 20% प्रॉफिट बरोबर. ओके, अर्चना मॅम आपलं पण बरोबर आहे. सूत्र सूत्र महत्वाचं आहे, सूत्र महत्वाचं आहे. ओके, चला. ओके, व्हेरी गुड. सर्वांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे. तरी मी तुम्हाला बोर्डवर समजावून सांगतो, जरी समजावून सांगितलं तर बाकी त्यांना कळेल. बघा, याच्यामध्ये काय झालेलं आहे, नफा झालेला आहे. किती नफा झालेला आहे, तर नफा काढण्याचं सूत्र आहे नफा बरोबर विक्री किंमत मायनस खरेदी किंमत. विक्री किंमत विकी मायनस खपी. विक्री किंमत आहे 960 रुपये, खरेदी किंमत आहे 800 रुपये. म्हणजे किती रुपये फायदा झाला इथं, 160 रुपये फायदा झाला.
हा आता हे समजून घ्या, 160 रुपये फायदा झाला. ज्यांना समजलेलं नाही, ज्यांनी उत्तर केलेलं नाही, 160 रुपये काय झाला इथं? नफा. नफा म्हणजे फायदा झाला. आता आपल्याला त्यांनी काय सांगितलंय? शेकडा नफा. हे इथपर्यंत जर समजलं असेल तुम्हाला, शेकडा नफा. आता शेकडा नफा काढायचं सूत्र काय आहे? हा नफा झाला म्हणून काय आहे? शे म्हणजे शेकडा. शेकडा नफा बरोबर. आपण मग सूत्र लिहिलं, नफा गुणुले 100 छेदस्थानी खरेदी किंमत. मग सूत्र याच्यावर सूत्र आपण लिहून दिलेलं आहे. नफा गुणुले 100 छेदस्थानी खरेदी किंमत. नफा आहे, नफा कोणता आहे? हा नफा आहे. 160 रुपये नफा झाला गुणुले 100. आणि खरेदी किंमत किती आहे? खरेदी किंमत आहे 800 रुपये बरोबर. खरेदी किंमत किती आहे? 800 रुपये. आता बघा किती सिंपल आहे, कारण याच्यामध्ये सगळे शून्यच आहे. शून्य गणितामध्ये असतील तर एकदम सोपं आहे. हा शून्य कटला, हा शून्य कटला बरोबर. बघा भागाकाराच्या वरचा आणि भागाकाराच्या खालचा जर शून्य शून्य असेल तर कटतो, मधला नाही कटत, डायरेक्टली शेवटचे कटतात. हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला. ओके, इथला कट करू शकता तुम्ही किंवा पलीकडचा 100 मधला कट केला तरी चालतो. मग काय झालं? हे दोन्ही कटले, हे दोन्ही कटले, इथे 1 राहिले, इथं 8 राहिले. 8 1 8, 8 दोन्ही 16 आणि पुढचा 0 म्हणजे इथं 20 राहिले. 20% प्रॉफिट, 20% काय झाला? नफा झाला. ओके, कोणाला कळालं नसलं तर विचारा, सांगतो मी. समजलं का? बघा कुठं काही कन्फ्युजन आहे, कोणत्या स्टेप मध्ये समजलं नाही तर विचारू शकता. व्यवस्थित बघा, कुठं समजलं नाही सांगा, आपण हा सांगू आपण. समजलं का सर्वांना? कोणी आहे समजलं नाही असं? कारण नफ्या तोट्याचे शेकडेवारी काढणं महत्वाचं आहे. पटकन आणखी एक उदाहरण घेणार आहे आपण, इथं आपण क्लोज करणार आहे. फक्त शेवटचं गणित घेणार आहे, वेळ पण होत आहे. चला पटकन, समजलं का हे सर्व? हा यस, समजलं. हे कुणीतरी यस नो म्हणलं तर मला पुढे जाता येईल ना. तुम्ही काहीच नाही म्हणलं तर मग माझं वन वेच होईल. ठीक, समजलं सर्वांना? गुड. आता आणखी एक उदाहरण पाहू आणि इथं आपण क्लोज करू. शेकडा नफा तोट्याची गणित महत्वाची आहेत. चला पुढचं गणित पहा. जर राघवने 2500 रुपये 2500 रुपये व्यवस्थित समजत नसेल तर हा 500 रुपये यांना, जर राघवने 2500 रुपयांना खरेदी केलेली सायकल 2100 रुपयाला विकली तर शेकडा तोटा किती? तोटाच होणार आहे. 2500ची किंमत 2500ची वस्तू जर 2100ला विकली तर तोटाच होणार आहे. तोटा किती होणार आहे हे तर कळालं, पण तोटा किती टक्के होणार आहे हे आपल्याला करायचं आहे. किती टक्के? चला लवकर. यस, योगिता मॅम बरोबर आहे आपला. कॉंग्रॅच्युलेशन. 3 सेकंदामध्ये आपण उत्तर काढलं. चला असेच अपेक्षित आहेत उत्तर. अर्चना मॅम आपलं पण उत्तर बरोबर आहे. अवघड नाहीये, तुम्ही पूर्ण सूत्र वगैरे मांडायची काहीही गरज नाही, डायरेक्टली उत्तर काढायचं तुम्हाला. बरोबर, स्नेहल मॅम बरोबर.
अगोदरचं पण आहेत. किशोर मॅम बरोबर, प्रथमेश सर बरोबर, छान. काजल मॅम बरोबर आहे. हर्षदा मॅम आपला पण बरोबर आहे. गुड. चला, सर्वांचे उत्तर बरोबर आहे. आता जेवढ्याने उत्तर दिले तेवढ्या. आता इकडे लक्ष द्या. तोटा झाला. तोटा झाला म्हणजे काय? तोटा आपल्याला कळतोच आपल्याला, कारण आपली खरेदी किंमत जी आहे विक्री किमतीपेक्षा खरेदी किंमत जी आहे विक्री किमतीपेक्षा जास्त आहे, म्हणून तोटा बरोबर विक्री किंमत जी आहे त्याच्यातून खरेदी किंमत मायनस करा. हा, विक्री विक्री किंमत आहे 2100, खरेदी किंमत आहे 2400, म्हणजे किती रुपये? 400 रुपये. हा काय झालेला आहे? तोटा झालेला आहे 400 रुपये. शेकडा तोटा काढायचा म्हणजे शेकडा तोटा बरोबर तोटा गुणुले 100 छेदस्थानी खरेदी किंमत. तोटा आहे 400 रुपये गुणुले 100, खरेदी किंमत होती 2500. बरोबर आहे. किती सिंपल आहे. हे शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला. 25 एक 25, 25 एक 25, इथं उरले 15, 15 आणि 0 150 झाले. 25 सख 150, 16%. काय झाला? तोटा. शेकडा तोटा झाला 16%. ओके. बघा आपल्या आपल्या अध्यापनाचं सूत्रच हे आहे की सोप्याकडून कठीणाकडे जायचं आहे. आज घेतलेले आपले 5 उदाहरणं आहेत. 5ही उदाहरणं हे पहिले सोपे होते, हे थोडेसे अवघड आहे. बरोबर, थोडेसे अवघड आहे. सांगायचं तात्पर्य असं आहे की आपण सोप्याकडून कठीणाकडे जाणार आहेत. पुढे पुढे त्याची काठिण्य पातळी वाढत जाते. याच पद्धतीनं आजचा हा नफा तोटा हा आपण थांबवणार आहे. उद्या आपण याचे बरेच उदाहरणं आहेत, शाब्दिक उदाहरणं आहेत, हे आपण घेणार आहेत. आजचं जे नफा तोटा ही कन्सेप्ट होती ती समजली का तुम्हाला? व्यवस्थित रिकॉल झालं का? याच्या अगोदर बऱ्याच जणांना नफा तोटा विसरून गेला असेल आता. ओके, कसं वाटलं? हे व्यवस्थित समजलं का? कन्सेप्ट क्लिअर झाली का? 1-2 मिनिटं आपण फक्त डिस्कशन करू. हे महत्वाचं आहे कारण ओके, चला. म्हणजे ह्या ज्या कन्सेप्ट आहेत ह्या आपल्या गणितामधल्या आहेत. आपण हे 10वी पर्यंत शिकलेलो आहोत, परंतु काळाच्या ओघामध्ये आपल्या त्या विसरलेल्या असतात. त्याच्यावरती फक्त माती झाडायचं काम हे केलेलं आहे. बाकी सगळं तुम्हाला येतं. ओके, सर्वांना ह्या गोष्टी क्लिअर झाल्या? आता आज जे शिकवलं ते सर्व व्यवस्थित क्लिअर झालं का? ऑल क्लिअर? चला पटकन. ओके, काजल मॅम, मला खूप हार्ड वाटायचं, पण नाही, तसं काही प्रॉब्लेम नाही. ओके, आणि हे बेसिक क्लिअर झालं ना, बाकी पुढचे जे हार्ड क्वेश्चन्स आहेत, हॉट क्वेश्चन्स आहेत, ते पण सॉल्व्ह होतात. काहीच प्रॉब्लेम नाही. बी पॉझिटिव्ह. ओके, थांबायचं आपण इथं. चला, सर्वांना गुड नाईट. शाळेची आठवण झाली. बर, हा चेतना मॅम, आपण शाळेमध्येच आहे. आपण 1 तास रोज, 2 तास तरी मे बी शाळेमध्ये आहेत आपण. ओके, नमस्कार, गुड नाईट. ओके, मीटिंग इज फॉर ऑल.